ट्रेडिशनल लुक म्हणून हे थोडंसं यूज करतात लेडीज. ट्रेडिशनल लुक केलं तर मग ते घालतात. आणि कसं असतं की थोडंसं आता आपण बघणार आहोत स्टोनच्या अंगठ्या, जे की कसं असतं काही वेळा असे जेम्सचे स्टोन्स वगैरे यूज केले तर त्याला खर्च पण जास्त होतो. पण हे थोडे सिंथेटिकमध्ये थोडे कमी अमाऊंटमध्ये हे स्टोन्स असतात जे की सेमी प्रेशसमध्ये येतात. त्यातल्या त्यात हे अगदी ओरिजिनल आपल्याला पाचूसारखे पुष्कराजसारखं हे डिझाईन दिसतंय. हे असे रुबीसारखं आहे, याच्यामध्ये एमराल्डसारखं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटेल की बाबा नाही हे खरोखर रिअल जेम्स आहेत की काय, पण तसं नाही आहे. आपण सेमी प्रेशियस स्टोन म्हणजे साधे आपल्या सिंथेटिक स्टोनमध्ये फिंगरिंग केलेले आहे. नमस्कार, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे पुन्हा गाडगी ज्वेलर्स. तेच पार्किंगला पण जागा आहे दाखवते. तर इथे आपण सुंदर असं रिंगचं कलेक्शन आज कव्हर केलेलं आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, न स्किप करता. आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण पाहूया रिंगचं कलेक्शन. एक स्टोनची अंगठी, स्टोनची म्हणजे जी आपली पारंपरिक जी मार्किस अंगठी म्हणून जी फेमस आहे त्यामध्ये हे बघा डिझाईन तुम्ही साईडनं पूर्ण हे असं छोटंसं नाजूक असं डॉटचं डिझाईन केलेलं आहे. यामध्ये कसं आहे की हे पूर्वपात म्हणजे पूर्वी बायका ह्या रेड स्टोनची अंगठी घालायच्या. आत्तासुद्धा काही लोकांना आवड म्हणून हा थोडासा ट्रेडिशनल लुक म्हणून हे थोडंसं यूज करतात लेडीज. ट्रेडिशनल लुक केलं तर मग ते घालतात. आणि कसं असतं की थोडंसं आता तर त्यातल्या त्यात ही पण एक अंगठी आहे, ही जी अशी बघा या शेपमध्ये, की ज्यांना काहीच डिझाईन नको असतं आणि थोडंसं फॅन्सी आणि थोडंसं सिंपल लुक हवे असतो त्यामध्ये ही एक अंगठी बघा. याच्यावरती पण हे असं पण एक डिझाईन आपल्याला बघायला मिळेल जे स्टोनमध्ये आहे, ज्याच्यावर मॅट फिनिश बघू शकता तुम्ही. बघू शकता याच्यामध्ये आपण स्टोनचं डिझाईन केलेलं आहे. हे पण आपण डेली वेअरला खूप छान असं हे करता येतं वेअर करून. वेगळी व्हरायटी आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. स्टोनच्या ह्याच्यामध्ये थोडे वेगळे डिझाईन्स आहेत. त्याच्यामध्ये आपण ही बघू शकता, ही कलकत्ती डिझाईन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा असं नाजूक वर्क केलेलं आहे, हे पाहू शकता. स्टिंग डिझाईन आहे, मॅट कम कास्टिंग. याच्यात सुद्धा युनिक आहे, हे पण सुद्धा पीस पाहू शकता डिझाईन तुम्ही. जर की एक सील अंगठी म्हणून अंगठी पहिले जुने लोक आहे ना सील अंगठी म्हणून अंगठी घालायचे, म्हणजे ज्याच्यावर बदामाचं चित्र असतं. इथे सील अंगठी म्हणून आहे, हे बघा पूर्ण. म्हणजे याला कसं आहे की कुठे डाग नसतो, डायरेक्ट हे पूर्ण सील अंगठी असतं. तर पूर्वी आपण कसं डिझाईन वगैरे नसायच्या तर त्यावेळी आपण असे हे साधे फिंगर रिंग घालायचो. पण आता कसं झालं की हळूहळू जसं जनरेशन बदलत गेलं त्यानुसार त्याचे डिझाईन्स बदलत गेले. मग कसं आपलं हल्लीच्या मुलींना असं थोडंसं डिझाईनकडे वळणे. काही असे वेडिंग बँडमध्ये वेअर करतात, काही असे कुणाला डिझाईन नको असेल तर असे प्लेनमध्ये सुद्धा वेअर करतात. बघू शकता तुम्ही डिझाईन्स याच्यावरचे. हे बँड पॅटर्न आहेत, वेडिंग बँड बघा तुम्ही. प्रत्येक डिझाईन वेगळं वेगळं, एकसारखं कुठलंच डिझाईन भेटणार नाही आहे तुम्हाला. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघा असे स्टोन सेट केलेले असतात, त्याच्यामध्ये डिझाईन्स बघू शकता तुम्ही. खूप सुंदर डिझाईन्स आहेत. हे सुद्धा पॅटर्न जे आहेत हे आपण डेली वेअर करू शकता. हे लॉंग लाईफसाठी खूप सुंदर आहेत. म्हणजे ज्यांचं वेडिंग म्हणजे आपलं लग्न ठरलेलं आहे ते वेडिंग बँड घालतात, तर त्यासाठी सुद्धा हे लॉंग लाईफसाठी सुंदर डिझाईन्स आहेत. टिकायला मजबूत राहतं आपल्याकडे. तर आपण पाहत आहोत यामध्ये अशा मोठ्या डिझाईन्समध्ये. म्हणजे हल्ली कसं असतं लेडीजला मल्टिपल काही लोकांना नको असतं घालायला. मग लग्न कार्यामध्ये असा सिंगल जरी असा लुक हे तुम्ही एकदा बघू शकता. ही ॲडजस्टेबल रिंग आहे याच्यामध्ये, हे बघा. म्हणजे तुमच्या बोटाच्या साईजने तुम्ही बोट मोठं असो अगर छोटं असो त्याप्रमाणे तुम्ही ही अंगठी ॲडजस्ट करू शकता. असं त्याची रिंग अशी वाढवून त्याचा साईज वाढवू शकता अंगठीचा, आणि असं बारीकसुद्धा करू शकता. आणि मुलींना कसं असतं की
जास्ती काही डिझाईन नको आहे बाबा, म्हणजे जास्ती काही अंगठ्या नको आहे मला, एकच अंगठी घालायची वगैरे अशी लग्न कार्यात वगैरे जी सोबर दिसेल त्यासाठी ही अँटिक अंगठी आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये जे स्टोन्स आहेत ते आपले चक्री डायमंड. तर हे तुम्ही बघू शकता, हे अँटिक लुक आहे. त्यामध्ये त्याचं काय वेट आहे? याचा वेट तुम्हाला साधारण बसेल 8.5 ग्रॅमपर्यंत बसेल. अशा या साधारण 6-6.5 ग्रॅमच्या पुढे अशा मोठ्या फिंगर रिंग मिळतात, जे की तुम्हाला ॲडजस्ट करून पण घालू शकता. असं काही नाही आहे की बाबा आता माझ्या बोटाची रेडी नाही आहे तर मी कसं हे करू, पण ही कसं आहे की हे ॲडजस्टेबल असल्यामुळे तुम्ही ही मोठी अंगठी कोणत्याही बोटामध्ये तुम्ही ॲडजस्ट करून घालू शकता. त्यामध्ये मशीनमध्ये त्यामध्ये हे थोडंसं टेम्पल आहे. टेम्पलमध्ये सुद्धा ही पण बघा आपल्या स्टोनचे हे पोटा स्टोन जो आहे, तर हा सुद्धा स्टोन सगळ्या साड्यांवर बऱ्यापैकी मॅचिंग असतो, सगळ्या साड्यांवरती जातो. मॅचिंग नाही पण सगळ्या साड्यांवर जातो. हा पण ॲडजस्टेबलमध्येच आहे बघा, पाहू शकता तुम्ही. ही साईज आपण खाली वराची करून ॲडजस्ट करू शकतो. हे असं खाली करायचं आणि वर करायची दांडी, असं दोन्ही ह्यांनी तुम्ही ते करू शकता. आणि याच्यात तुम्हाला जर का ही डिझाईन नाही आवडली तर तुम्हाला ऑर्डर करून हवे असेल तर याच्यामध्ये कस्टमाइज पण आपण हे करून देऊ शकतो. याच्यात वेगळे डिझाईन्स अजून हवे असेल तर ते सुद्धा आपण करूया. मी तुम्हाला सांगितलं ब्लॉसम म्हणून, तर ब्लॉसमचा सुद्धा तुम्ही ब्रायडल करू शकता. जसं की तुम्हाला मी वेल दाखवले, त्यामध्ये या फिंगर रिंग्स आहेत, इथे पाहू शकता. याच्यावरचे वेगवेगळे डिझाईन, असे मोठे फ्लावर्स वगैरे आहेत. ही मार्किस अंगठीमध्ये जे की आपण मगाशी रेड स्टोनमध्ये बघितली, त्यातल्या त्यात हे थोडंसं काही लोकांना रेड स्टोन नको असतात, असं थोडं वर्कमध्ये हवे असतं, त्याप्रमाणे आपण हे वर्कमध्ये ही अंगठी केलेली आहे. पाहू शकता तुम्ही. खूप छान असं याच्यावरचं पण नाजूक असं डिझाईन आहे, रवा पॅटर्नमध्ये. याच्यामध्ये ही फॅन्सी अंगठी जी आहे याच्यावरती आपण रोडियम फिनिश कम मॅट फिनिश असं केलेलं आहे, हे पण पाहू शकता तुम्ही. काही स्टोन्समध्ये आहेत अशा, त्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत आपल्याकडे. अशा कलकत्ती फिनिशिंगमध्ये, जे की आपण पूर्वी असे वापरत होते आपले. तर आपण आता अंगठी बघणार आहोत. तर हे जेंट्स अंगठी आहे, तर याच्यामध्ये ही शिवमुद्रा अंगठी पाहू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये सगळं शिवमुद्राचं हे कोरलेलं आहे. हे आपल्या राजांपासून म्हणजे महाराजांपासून, शिवाजी महाराजांपासून ही अशी अंगठीची प्रथा आलेली आहे. त्याच्यावरती मुद्रा कोरलेली आहे. तुम्हाला जर का मीना वर्क वगैरे मध्ये याच्या खालती याच्या बॅकग्राऊंडला जर का तुम्हाला मीना वर्क वगैरे हवे असेल, ऑरेंज, रेड, ब्लॅक, तर तो मीना वर्कसुद्धा. की आता कसं आहे की काही लोकांचं कसं मत असतं की बाबा मला ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या आता आपण जे कासवाची अंगठी घालायची, तर कासवाच्या ह्याच्यात सुद्धा कमीत कमी वजनापासून, आता हे 7.5 ग्रॅमचं डिझाईन आहे, पण कमीत कमी वजनापासून पण याच्यामध्ये खूप सुंदर कस्टमर्सला असं असतं की बाबा मला कमी वजनात पण अशी मोठी अंगठी पाहिजे. मग आपण हे 4-4.5 ग्रॅम महाराजा तुम्ही जर बघितलं ना आमच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मोठे डिझाईन दिसतात. त्यात व्हायला लागले 6 महिन्याच्या रेंज पासून, जे की मी मगाशी म्हटलं हे सुद्धा अशी कास्टिंग अंगठी हे पण बघा. हे सुद्धा तुम्हाला डेली वेअरला खूप छान डिझाइन आहे. हे सुद्धा तुम्ही डेली वेअर करू शकता या डिझाईनमध्ये. त्याच्यात तुम्हाला ऑर्डर हे साधारण 8.5 ग्रॅम वगैरे असेल. यात आपण बघणार आहोत स्टोनच्या अंगठ्या, जे की कसं असतं काही वेळा असे जेम्सचे स्टोन्स वगैरे यूज केले तर त्याला खर्च पण जास्त होतो. पण हे थोडे सिंथेटिकमध्ये थोडे कमी अमाऊंटमध्ये हे स्टोन्स असतात, जे की सेमी प्रेशसमध्ये येतात. त्यातल्या त्यात हे अगदी ओरिजिनल आपल्याला पाचूसारखं पुष्कराजसारखं हे डिझाईन दिसतंय.
हे असे रुबी सारखं आहे, याच्यामध्ये एमराल्ड सारखं आहे. झाल्यानंतर तुम्ही म्हणजे आपल्याला असं वाटेल की बाबा नाही नाही हे खरोखर रिअल जेम्स आहेत की काय, पण तसं नाही आहे. आपण सेमी प्रेशियस स्टोन म्हणजे साध्या आपल्या सिंथेटिक स्टोनमध्ये फिंगरिंग केलेले आहे. म्हणजे त्याला पण 10 वर्ष थोडे झाले फॅन्सी लुक आहे याच्यावरती. साईडची पट्टी पण बघा तुम्ही, खूप सुंदर असं डिझाईन्स केलेले आहेत याच्यावरती, पाहू शकता. हे बघा मोस्टली वस्तूंच्या मॅट चॅनलला फिनिशमध्ये वगैरे तुम्हाला जशी हवे तशी आपण ऑर्डर करून सुद्धा डिझाईन देऊ शकतो. आणि झालं की काय करा, त्यांचा पण नंबर देऊन टाव, म्हणजे त्यांनी जर तुम्ही अपलोड केलं तर काय हरकत असे स्टोन्स नाही. बसवलेले व्हॉट्सअपला शेअर केलं मला ते ना स्टोनचे पुढं पॅटर्न सगळ्या ग्रुपला जातो.